हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मस्त हाय करते तुम्हाला अद्विक सकाळी सकाळी कशाबद्दल आहे हा एवढा मोठा हाय तर तुम्हाला आता कळेलच। तर एक कमेंट आली होती की अद्विकचं पूर्ण दिवसभराचं रुटीन शेअर करा, त्यावरच हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर आज मी तुमच्यासोबत माझ्या अद्विकचं पूर्ण दिवसभराचं रुटीन शेअर करते। तर आज अद्विक सकाळी 8:30 वाजता उठला होता आणि आता 8:45 वाजले होते। मिस्टरांनी चहा घेतला आणि ऑफिसला निघून गेले होते। तर टिफिन वगैरे दिला नाही आज, तशी शिवांशला सुट्टी होती। बरेच दिवस झाले, म्हणजे जवळजवळ पाऊण महिना झाला मस्त निवांत रुटीन सुरू आहे। त्या पाऊण महिन्यामध्ये 2-3 दिवस असे लवकर गडबडी उठावं लागलं होतं। शिवांशचं स्कूल सुरू झालं होतं तेव्हा, बस मग तेव्हापासून निवांतच आहे। तर सकाळी मिस्टर चहा वगैरे घेऊन गेले, त्यानंतर मी भांडी घासली। अद्विक माझ्या शेजारीच खेळत आहे, अजून काही त्याची जास्त रडारड वगैरे नव्हती। सध्या तो निवांत चांगला खेळत होता माझ्या शेजारी, आणि माझ्या शेजारी एकटा असला ना की मग तो चांगला खेळतो। मग त्याला सोबती जर शिवांश असला की मग त्यांच्या मारामाऱ्या, मग एका वस्तूसाठी भांडणं असं सुरू होते। शिवांश अजून झोपलेला होता, अद्विक तेवढा उठला होता, म्हणून आता वातावरण जरा शांत होतं घरातलं, नाहीतर मग काही विचारू नका, मारामाऱ्या आणि पळापळ सुरू होते सकाळी सकाळी जर दोघंही मिळले तर। तर अद्विक माझ्या शेजारी मस्त निवांत होता उभा, म्हणून म्हटलं चला आपले कामं करून घ्यावे। तर भांडी घासून घेतली होती, आज कॉर्पोरेशनचं पाणी पण आलं होतं पिण्याचं, ते भरून घेतलं। हंडा चांगला घासून घेतला, माठ चांगला धुवून भरून घेतलं। आणि इकडे शिवांश झोपलेला होता, तर मग उषा वगैरे ज्या होत्या बाजूला ठेवल्या होत्या बेडवरच्या, त्या तिथे ठेवून देत आहे, म्हणजे आवरावर मी करत आहे। आणि अजूनही अद्विकची काही गडबड नाही आहे कशासाठी की मला हे दे किंवा मग काहीतरी खायला अशी मागण्याची गडबड नाही आहे तिची। तर मी इथे आवरत होते। अद्विकला बसायचं होतं पाळण्यामध्ये, झोपायचं नव्हतं, पाळण्यामध्ये बसायचं होतं। तर त्यांनीच बघा ती छोटी गोदडी आणून दिली आणि मला पाळण्या टाकून त्यामध्ये बसवून मागितलं, तर मी त्याला बसवून दिलं। आणि थोडासा पसारा केला होता, खेळणे काढले होते उठल्यानंतर, तर मग ते मी आता आवरून घेते, कारण ही माझी सकाळचीच आवरावर आहे। मुलं झोपले असले की मग लवकर आवरावर करता येत नाही, आणि आपलं रुटीन मुलांच्या हिशोबाने असतं, आपल्या हिशोबाने मुलांचं रुटीन नसतं, मुलांच्या हिशोबानेच आपलं रुटीन असतं। लहान मुलं घरात असले की त्यांना बघत बघत, त्यांना सांभाळत आपल्याला आपले कामं करावे लागतात। अद्विक इथे खेळत होता, म्हणून मग मी मस्त झाडू वगैरे मारून घेतला आणि पोछा पण मारून घेतला। आणि एवढ्या लवकर त्यांना फ्रेश करून द्यायचं नव्हतं, थंडीचे दिवस आहेत तर लवकरच असं फ्रेश वगैरे करत नाही। तर इथे पोछा वगैरे मारून घेतला मी, आणि अद्विक त्याचा खेळत होता मस्त। म्हटलं आता निवांत तो खेळत आहे तोपर्यंत आपण आपलं काम करून घ्यावं। मी फ्रेश झाले आणि त्यानंतर मग इथे नाश्ता करत आहे। तुम्हाला सांगितलंच निवांत रुटीन असतं की मग सकाळी नाश्ता करते, आणि गडबडीचं असलं सकाळी स्वयंपाक वगैरे होऊन गेला की मग नाही करत सकाळी नाश्ता वगैरे। आणि तसं मला तर आवडत नाही नाश्ता वगैरे करायला, एवढं जेवणच आवडते करायला, पण मुलांसाठी न करावं लागतं, कारण तर दुपारच्या जेवणासाठी वेळ होतो, आणि मग म्हटलं तितका वेळ मुलं वाट बघत नाही, राहत नाही, रडारड करतात, म्हणून मग त्यांच्यासाठी नाश्ता करायला पाहिजे, म्हणून मग इथे मी नाश्ता करायला घेते। तर काहीच जास्त करत नाही, साधासुद्धा नाश्ता आहे। आज मी मस्त उपमा करत आहे अद्विक शिवांसाठी, रव्याचा उपमा, आणि त्यांच्यासोबत मलाही थोडासा खाता येतो, खायला मिळतो, म्हणून मग त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी असं तिघांसाठी मस्त नाश्ता बनवून घेतला। इथे उपमा तयार आहे, आणि त्यानंतर तिघंही मायलेक आम्ही मस्त हॉलमध्ये जाऊन खायला बसतो। तर अद्विकचं चालू होतं, मम्मी तुझा चम्मच मला दे आणि माझा चम्मच तू घे। आता चमच्याने मन भरलं नाही, तर माझी प्लेट त्याने घेतली आणि त्याची प्लेट मला दिली, असं झालं। आम्ही अलटी केल्या आमच्या प्लेटा आणि मग बसलो खायला। शिवाय त्याची प्लेट घेऊन बसला होता, त्याचं काही एवढं नसतं, आता तो मोठा झाला त्याच्यामुळे। तर आमचा सकाळचा नाश्ता वगैरे करून झाला, आणि अद्विकला इथे मी झोपवून दिलं आहे, कारण तर सकाळी 8:30 वाजता उठला होता आणि आता वाजत आले होते 11। तर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर अद्विक 11 वाजता झोपला। आता तो मस्त 12:30 वाजेपर्यंत नाहीतर 1 वाजेपर्यंत तो झोपतो, आणि तोपर्यंत मला आता माझे कामं आवरून घ्यायचे होते। तर नाश्ता केल्यानंतरची भांडी घासून घेतली, आणि मग कपडे वगैरे धुवायला टाकायचे होते वॉशिंग मशीनला, तर ते मी ते कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिले होते। तर नाश्ता करायच्या आधी शिवांश अद्विकला फ्रेश केलं नव्हतं, नाश्ता करून दिल्यानंतर मग शिवांश अद्विकला फ्रेश करून दिलं होतं, कारण तर सकाळी सकाळी खूप थंडी असते, म्हणून नाश्ता झाल्यानंतर फ्रेश करून दिला। आणि त्यानंतर असतो मग दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक। तर दुपारच्या जेवणाचा मी ते स्वयंपाक करत असते। मिस्टरांना टिफिन दिलं नाही तर ते घरी येतात जेवण करायला, मग त्यांच्या वेळेपर्यंत झाला पाहिजे। अद्विक नाही जास्त तर 12:30 वाजेपर्यंत तरी झोपतो, मग तो उठला की 1 वाजता जेवण करायला घेतो। 12:30 वाजताच्या दरम्यान अद्विक उठला होता, थोडासा लवकर उठला होता, मग तो खेळला थोडा वेळ, आणि त्यानंतर मग इथे जेवण करायला घेतलं। मिस्टर आधीच जेवण करून निघून गेले होते, त्यानंतर मग आता आम्ही तिघे मायलेक बसलो
होते जेवण करायला. तर दुपारच्या जेवणामध्ये भाजी भात नाही तर मग चपाती भाजी असं खाऊ घालते, म्हणजे मिक्स सगळं, असं एकच प्रकार नाही खाऊ घालत. जेवण करायला आपण जसं बसतो, आपण चपाती वरण भात भाजी चपाती असं घेतो जेवण करायला, तसंच मग अद्विकला सुद्धा वरण भात भाजी चपाती माझ्यासोबत जेवण करायला मी बसवत असते आणि हे सगळं मी त्याला पोट भरून खाऊ घालत असते दुपारच्या जेवणामध्ये. दुपारचं जेवण झालं की मग आमच्या तिघा मायलेकांच्या इकडे सुरू असतात मस्त्या. लवकर झोपत नाही मुलं, दुपारी मस्त जेवण केलं की मग आम्ही मस्त इथं खेळत असतो, खेळण्यांसोबत खेळत असतो, नाही तर मग असंच काहीतरी गेम वगैरे खेळत असतो असं. तर इथे शिवांश आणि मी खेळत होतो, मग अद्विकला थोडासा साईड इफेक्ट लागला आणि तो आला माझ्याकडे मला मारायला. बघा माझ्या हाताला मारण्याचा प्रयत्न करते, पण त्याला तसं फार जमत नाही, पण प्रयत्न करतो मात्र की खेळण्याचा. इथे अद्विक शिवांश आम्ही तिघंही मायलेक मस्त खेळत आहोत. आणि हे ना क्रिएटिव्ह ब्लॉग्सचा एक पॅकेट आणलं होतं शिवांशसाठी, खूप दिवस झाले, तर त्याच्यासोबत तो नेहमी खेळतो, काहीतरी वेगवेगळे म्हणजे खेळणे तयार करतो. तर मी इथे बनवली होती थार, त्याला खूप थार गाडी आवडते, तर ती इथे बनवली होती थार त्याने म्हटल्याप्रमाणे. अद्विक मस्त खेळलो आम्ही, एखादी तास मस्त खेळलो आणि त्यानंतर अद्विकला आली झोप दुपारची. मग ते 3 वाजताच्या दरम्यान अद्विकला 3-3:30च्या दरम्यान अद्विकला इथे मी झोपून देते, परत पाण्यामध्ये झोपवते, खाली झोपवत नाही आता, कारण तर शिवांश वगैरे असला आजूबाजूला की झोपत नाही, एकटा असला की झोपतो. तर दुपारचे 3:30 वाजले होते आणि माझा दुपारच्या चहाचा टाईम झाला होता. आणि अद्विक दुपारी झोपल्यानंतर मग माझं काय काम असतं ते तुम्हाला सांगते. दुपारी मस्त चहा वगैरे घेऊन घेते आणि मग इथे मी व्हिडिओ एडिटिंगला बसत असते. व्हिडिओ शूट करून असला की मग तो एडिट करते. मी इथे एडिटिंग करत होते तर शिवांश काही झोपला नाही, त्याला झोप लागत नाही. मी काही कामं करत असले तर तो मग मला बघत असतो, लुडबुड करत असतो, असं असतं. अद्विक चांगला झोपला होता. आता तो मस्त 3-3:30च्या दरम्यान झोपला होता, तर आता मग तो 5 वाजता उठला असता आणि 5च्या दरम्यान थोडासा नाश्ता वगैरे द्यावा लागतो मुलांना. मग दुपारच्या जेवणामध्ये काही शिल्लक असलं ना मग तेच मी देते त्याला खायला, नाहीतर मग काही बनवून देत असते जर सकाळी नाश्ता केला नाही तर. मग असं असतं, सकाळी जर नाश्ता केला तर संध्याकाळी काही त्याला बनवून चालत नाही. दुपारचं जेवणामधलं काही शिल्लक असलं, चपाती भाजी किंवा भात भाजी, तेच मग मी त्याला संध्याकाळी थोडंफार भरवते आणि मग तो खातो. असं नाही की बा त्याची खूप जास्त नाटकं असतात, तसं काही नाही. तर तो खातो आणि खाऊन झालं की मग तो निवांत खेळत असतो. तो खेळायला लागला की मग मुलं कसं पोटभर जेवण झालं, काही खायला मिळालं की मग निवांत खेळतात. मग याऐवजी ना आपण त्याला काहीतरी पराठे वगैरे करून खाऊ घालू शकतो. जर खात नसेल मुलं तर त्यांच्या आवडीचा काही नाश्ता, थोडीशी मॅगी वगैरे करून खाऊ घालू शकतो, असं करून खाऊ घालू शकतो या टायमाला. नाहीतर मग फळं वगैरे असं काहीतरी देऊ शकतो, म्हणजे त्याने त्याची भूक मोडणार आणि मग संध्याकाळी लवकर स्वयंपाक करून आपण त्यांना परत खाऊ घालू शकतो. तर असं तर अद्विकला संध्याकाळचं थोडंसं भरवलं आणि त्यानंतर संध्याकाळची कामं करायला घेतली. संध्याकाळची भांडी वगैरे घासून घेतली, चहाची वगैरे आणि दुपारच्या जेवणाची जी काही पडली होती ती भांडी घासून घेतली. आवर केली, घराला झाडू मारून दिला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती तिकडे. आणि हे दोघंही भाऊ इकडे खेळत होते हॉलमध्ये, एकामेकाकडे बॉल फेकणं, बॉलसोबत खेळणं, मग अशा मजा मस्त्या. जोपर्यंत चांगले खेळतात तोपर्यंत, आणि जेव्हा बिनसलं तेव्हा मग अशा मस्त्या होतात ना सुरू, मग रडारड सुरू होते. आता इथे बघा बॉलसोबत खेळून झाला, आता खेळणे काढणार, पूर्ण पसारा करून ठेवणार घरामध्ये, इकडे तिकडे खेळणे फेकणार म्हणजे मारतात ते एकामेकाला खेळणे फेकून, अशा मस्त्या असतात या दोघांच्या. आता शिवांश बसलाय तिथे खेळण्यांसोबत खेळायला. ते ब्लॉग आहेत क्रिएटिव्ह ब्लॉग, तर त्याचं ते काहीही बनवतो, एरोप्लेन बनवतो, शिप बनवतो, काही असं ट्रेन वगैरे बनवतो, तो त्याचा खेळ आहे, त्याला ते जमतं. आणि अद्विकला ते जमत नाही तर मग त्याच्याजवळून हिसकून घेणार आणि पळापळ करणार, म्हणजे ते खेळणे घेऊन पडणार, असं करत असतो. आता इथेही अद्विकने पसारा काढला, तो त्या मोठ्या खेळण्यासोबत खेळते, शिवांश लहान खेळण्यासोबत खेळते. इथे मुलं खेळत होते, तितक्यात आले मिस्टर आणि माझा स्वयंपाक झाला होता आता संध्याकाळचा, आणि तेवढ्यात मिस्टर आल्यानंतर बघा मुलांना किती आनंद झाला. 12 तास घरात पप्पा दिसत नाही आणि पप्पा जेव्हा ड्युटी करून येतात घरी तर तेव्हा मुलांना किती आनंद होतो. दोनही मुलं हातातले खेळणे टाकून देतात त्यांनी पप्पाच्या मागे पुढे करत किचनपर्यंत, बाथरूमपर्यंत जातात. एवढं त्यांना पप्पा येण्याचा आनंद होतो. खूप मजा येते संध्याकाळी जेव्हा मिस्टर घरी येतात आणि मुलांचा तो आनंद बघून खूप हसायला येतं त्यांचा आनंद बघून. असो, स्वयंपाक वगैरे झालाच होता, मिस्टर फ्रेश होऊन जातात आणि त्यानंतर मग आम्ही इथे सगळे जेवण करायला असतो. पण शिवांशने जर हातात थोडासा मोबाईल घेतला की मग तो मोबाईल बघतो आणि जेवणाच्या व्यतिरिक्त काही असलं तर मग ते खात असतो. तर काकडी होते आज जेवणामध्ये, तर तो काकडी खात होता, त्याला काकडी खूप आवडते. आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर बघा इथे अद्विकच्या मस्त्या सुरू झाल्या. आता हा मस्त मस्त्या करत होता, पप्पा TV बघत होते, शिवांशही होतं त्याला खेळायला.
म्हटलं चला आता आपण आवरावर करून घ्यावी, म्हणून इकडे संध्याकाळची मी आवरावर करत आहे आणि भांडी वगैरे घासून घेतली. तेही सगळं अद्विकवर अवलंबून असतं. जास्त चिडचिड केली नाही तर भांडी वगैरे घासून होतात, मग एखादी दिवशी चिडचिड केली की मग राहू द्यावी लागतात. तर आत्ता रात्रीचे 10 वाजले होते, माझी आवरावर करून झाली होती आणि आता अद्विकला झोपवण्याची वेळ होत आली होती. 10:30च्या दरम्यान रात्री तो झोपतो, नाहीतर कधी कधी 11 एवढे वाजतात. तर चला, असं होतं अद्विकचं पूर्ण दिवसभराचं रुटीन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.